अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आज आपण गुरुवारची आरती करत आहोत. तर 12 वाजताची ही आरती आहे आणि तुम्ही सुद्धा या आरतीला हजर असता. तर तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील ना, त्या सर्व काही श्री गुरुदत्त महाराजांना सांगा. बघा, तुम्हाला 1 महिन्यात नाही अनुभव आला, नक्कीच 2 महिन्यात अनुभव येईल. पण हे खूप खूप जागृत असं देवस्थान आहे आणि या ठिकाणी एका ताईंना म्हणजे ज्या सेवा करतात त्यासुद्धा आज तुम्हाला भेटणार आहेत. अगदी छोटीशी त्यांची मी भेट तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच त्यांना महाराजांचा कुठला अनुभव आला तर त्या नेहमी मला सांगत असतात की ताई, महाराजांना तुम्ही कधी सोडू नका आणि महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. हे खरंच तुमचं खूप सौभाग्य, कारण त्यांच्या आयुष्याचं सोनं फक्त आणि फक्त महाराजांमुळे झालेलं आहे. तरी त्या याआधी इथे नव्हत्या, त्या जर्मनीला गेल्या होत्या. त्यांच्या सुनेची डिलिव्हरी होती आणि त्या आज सकाळीच आलेल्या आहेत. आरतीमध्ये आमची भेट झाली आणि बोलणंसुद्धा झालं. तर भक्त हो, त्यांचा जो अनुभव आहे तो ऐकल्यानंतर खरंच तुम्हालासुद्धा, जे कोणी आज खूप खूप दुःखी आहेत ना, त्यांचासुद्धा महाराजांवरती नक्की विश्वास बसेल. आणि मला जास्त त्यांच्याबद्दल अजून माहीत नाही आहे. जे काही थोडंफार आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगेल. सर्वांनी आजची माहिती शेवटपर्यंत पाहायची आहे आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर भक्त हो, स्वामींचा प्रकट दिन आलेला आहे 10 एप्रिलला. खरंच एक एक दिवस निघून चाललेला आहे आणि एक एक दिवस तुम्ही अजिबात व्यर्थ वाया घालवू नका. आपल्यासाठी स्वामींचा प्रकट दिवस म्हणजेच प्रकट दिन हा दररोज आहे, पण त्या तिथीला स्वामी साक्षात प्रकट होतात. जो भक्त मनापासून स्वामींच्या खूप काही सेवा करेल, महाराजांच्या चरणी तो रुजू करेल, त्या घरामध्ये महाराज बघा या दिवशी नक्की नक्की 1 मिनिट 1 सेकंद का होईना त्यांची हजेरी लावतात. तर बघा, मग तुम्ही सुद्धा याचे साक्षीदार व्हा किंवा तुम्हाला सुद्धा हे सौभाग्य प्राप्त व्हावं. मला तरी असं वाटतं की मी एक मागच्या वर्षीपासून खूप जास्त सेवा करते प्रत्येक प्रकट दिनाला. म्हणजेच 2 वर्ष झालं. आता हे माझं 3रं वर्ष आहे की प्रकट दिनाच्या आधी मी ह्या सेवा करते. कोणकोणत्या करते यावरती मी नक्कीच तुम्हाला लवकर माहिती शेअर करेल. म्हणजे तुम्हाला सुद्धा यातील ज्या ज्या जमतील त्या तुम्ही सेवा करू शकता. खूप सगळ्या ताईंना मी काल तारक मंत्राचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याआधीसुद्धा मी स्वामींच्या आज्ञेवरून श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करायचे, मांडणी कशी करायची हे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर तिथे ज्या काही कमेंट्स आहेत त्यावरून महाराजांनी आज आज्ञा केलेली आहे आणि महाराजांनी सर्वांना खूप 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 सोपी सेवा दिलेली आहे. तर महाराज म्हणतात, बाळा, जो माझ्या नामाचे नामस्मरण जपतो त्याला मी कायमच माझ्या चरणी जपतो. म्हणजेच काय, महाराजांनी आपल्याला नामस्मरणाची सर्वात मोठी आणि प्रभावी सेवा दिलेली आहे. आता ज्या ताई अडाणी आहेत, वाचता येत नाही, आम्हाला तारक मंत्र म्हणता येत नाही, आमच्याकडे मोबाईलसुद्धा नसतो जास्त वेळ, तर मग आम्ही ही सेवा कशी करावी? बऱ्याच ताई प्रेग्नेंट आहेत, 5वा 6वा 7वा किंवा 8वा 9वा महिना आहे. आता त्यांना बैठक जास्त होत नाही, एकतर उन्हाळासुद्धा आहे आणि जास्त वेळ बैठक करणं आणि एका जागी बसून जास्त सेवा करणं हे त्यांच्या आरोग्यासाठी म्हणजे बाळासाठी सुद्धा चांगलं नाही आहे. त्यामुळे सर्वांना करता येईल. अगदी जे लहान मुले आहेत, जे अडाणी आहेत, जे खूप थकलेले आहेत, ज्या महिला म्हणजेच 31-40च्या आहेत पण काही कारणास्तव त्या आजारी असतात, किंवा जे वृद्ध आहेत, अशांनी ही सेवा आवर्जून करावी. आता तुम्ही म्हणाल, आम्हाला पारायण वगैरे करता येतं, मग आम्ही नाही करायची का? नाही, ही सेवा सर्वांनी करायची आहे. मी स्वतःसुद्धा ही सेवा करत आहे. भक्त हो, मी एक 30 दिवसाचा संकल्प केलेला आहे. म्हणजेच स्वामी प्रकट दिनापर्यंत मला 30 दिवस ज्या ज्या सेवा करता येतील त्या मी करते. तुम्ही म्हणाल फक्त सेवा करायच्या का? नाही. महाराज म्हणतात, आधी तुझं काम कर. म्हणजेच काय, तुझा संसार सांभाळ, मुलांचं पहा, नवऱ्याचं पहा, इतर तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड, त्यामधून थोडासा वेळ काढ आणि माझी सेवा कर. आपल्याला फक्त देव करत बसायचं आहे का? नाही. आपल्याला आपला संसार पाहत आपल्या माऊलींची सेवा करायची आहे आणि महाराजांना ती सर्वात जास्त प्रिय आहे. तर आता तुम्हाला नामस्मरण कसं करायचं आहे? ज्या ताईंना थोडाफार वेळ मिळेल दिवसभरात कधीही, त्यांनी मोजून 11 माळ जप करा. आता ज्या ताईंकडे जपमाळ नाही आहे आणि त्यांना खूप वेळ नाही आहे, त्यांनी काय करायचं? 10 मिनिटे जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा. आता तुम्ही जॉब करता, दिवसभर बाहेर असता,
तर मग तुम्ही रात्री घरी आल्यानंतर एका जागीच बसून तुम्हाला जप करायचा का? तर नाही. तुम्ही तुमचं जॉबला जाताय, बसमधून जाताय, ट्रेनमधून जाताय, तर तुमचा जो काही प्रवासामध्ये वेळ असतो ना, त्या वेळेमध्ये तुम्ही इकडे-तिकडे पाहण्यापेक्षा किंवा इतरांना बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनातल्या मनात नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. म्हणजे इतरांना ते आवाजसुद्धा जाऊ देऊ नका. कारण काय होतं, आपले ओठ जरी असे हललेले इतरांनी पाहिले ना, तरी लोकांना असं वाटतं की अरे तो वेडा दिसतोय, थोडाफार डोक्याला लागलाय का? म्हणजे लोक कसे असतात, आपल्या मनात काय चाललंय त्यांना काही माहीत नसतं. काहीतरी नावे ठेवायला मोकळे, म्हणून तुम्ही असं काही करायचं नाही. मनातल्या मनात नामस्मरण करा. आता संध्याकाळी जर तुम्हाला असं वाटत आहे की माझ्या घरातच हे महाराजांचा जप व्हावा, आणि तर मग काय करा, हातपाय तोंड धुवायचे. सकाळी तर आपण फ्रेश असतोच, पण दिवसभर इकडे तिकडे जातो, कुठेही आपला हात लागतो किंवा आपण दिवसभर खूप काही आपले कामे करत असतो. त्यामुळे रात्री जर तुम्हाला करायचं आहे 10 मिनिटे महाराजांसाठी वेळ काढायचा, हातपाय तोंड स्वच्छ धुवा. त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर तुम्ही बसून एक अगरबत्ती लावा. श्री स्वामी समर्थ या नामाचा माळेवर 11 माळ करा किंवा मग एक 10 ते 15 मिनिटे केला तरी 11 माळ एवढा जप होतो. भक्त हो, अगदी साधी आणि ही सोपी सेवा आहे. याला कुठला विटाळ नाही, तुम्हाला कुठल्या अटी नाही, तुम्हाला काय खायचं काय नाही अजिबात नाही. फक्त मांसाहार जर दिवसा केला तर रात्री मग तुम्ही असा 11 माळ जप करू नका. तुम्ही मांसाहार जरी केला ना, तरी तुम्ही महाराजांचं नाव जरी तुमच्या मुखात आलं तरी चालेल, महाराज तुमच्यावर रागवणार नाहीत. पण जपमाळ घेऊन किंवा महाराजांच्या समोर बसून 10 मिनिटे हा तुम्हाला जप करता येणार नाही. बाकी तुम्ही म्हणजे मला तरी काय होतं, मी स्वतः नाही खात, पण सवय लागलेली आहे बसता उठता महाराजांना आठवण्याची, ही सुद्धा तुम्हाला लावून घ्यायची आहे. प्रत्येक महिलेने, प्रत्येक स्वामी भक्त दादाने एक सवय लावायची आहे आजपासून. आता तुम्ही व्हिडिओ ज्या क्षणी पाहताल ना, त्यानंतर तुम्हाला ही सवय लावायची आहे. तुम्ही रात्री जेवताना महाराज चला जेवण करायला, मोठ्याने नका म्हणू, मनातल्या मनात आठवा महाराजांना आपल्याला जेवण करायचं आहे. माऊली चला. मला तर बघा बसायला लागले ना तरी मी बोलत असते स्वामी. अगदी साधी मला शिंक जरी आली ना तरी स्वामी. हातामधून एखादं भांडं अचानक पडलं ना, ते पकडण्याऐवजी मी स्वामी म्हणून ओरडत असते. म्हणजेच माझ्या मुलांना एक सवय लागून गेलेली आहे आणि ही एक सवय मला 1 वर्षामध्ये ह्या खरंच खूप छान लागली. तर तुम्ही सुद्धा आजपासून एक मनामध्ये ठाम एक निर्धार करा आणि तुम्हाला सुद्धा उठल्याबरोबर म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ माऊली शुभ सकाळ. म्हणजेच बघा, आपली जर सकाळसुद्धा महाराजांच्या नावाने झाली आणि आपण झोपताना सुद्धा जर महाराजांचंच नामस्मरण केलं ना, तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही दिवस आणि कुठलीही रात्र दुःखाची येणार नाही. हळूहळू महाराजांचं जसं नामस्मरण वाढत जाईल ना, तसं तसं तुमच्या कर्माची जी तीव्रता आहे किंवा जे काही दुःख आहे त्याची तीव्रता पूर्ण कमी कमी होते. हा मी अनुभव घेतलेला आहे. आणि भक्त हो, तुम्हाला फक्त 10 एप्रिल प्रकट दिनापर्यंतच हे करायचं आहे का? नाही. तोपर्यंत तुम्ही केलं ना, तर त्यानंतर तुमच्या शरीराला, तुमच्या जे काही मुख आहे, त्याला आपोआप ही सवय लागून जाणार आहे. म्हणून आपल्याला 10 एप्रिलपर्यंत ही सेवा करायची आहे. तुम्हाला जेव्हा कधी मोकळा वेळ मिळेल, बऱ्याचदा महिलांकडे खूप वेळ असतो बघा, पण आपण त्यावेळी काय करतो, ह्या मैत्रिणीचं असं, तिचं तसं, मग इकडे जा, तिकडे जा, मैत्रिणीकडे गेलो तर आपण व्यर्थ काहीतरी बोलत राहतो. माझं असं नाही आहे की मी तुम्हाला नाव ठेवते, पण बघा महिलांमध्ये हा गुण असतो. मग आपण काय करू, स्वामींच्या सेवेबद्दल बोला तुम्ही, महाराजांच्या प्रकट दिन आलेला आहे, मी ही सेवा करते, तू सुद्धा कर, असं तुम्ही शेअर करा मैत्रिणींना सुद्धा. आणि असं सुद्धा करू नका की तुम्ही खूप सेवा करत आहात हे खूप जणांना सांगत सुटाल. खूप महिलांमध्ये एक गुण असतो की मी स्वामींची ही सेवा करते, ती सेवा करते. अगदी त्या अर्ध्या शेजाऱ्यांना सांगतात, अर्ध्या नातेवाईकांना सांगतात या सेवेचा, मी खूप करते, मी खूप करते. म्हणून काय होतं, खूप दिंडोरा पिटला जातो. महाराजांना हे अजिबात आवडत नाही आहे. तुम्ही सेवा करताय, करत राहा तुमच्या घराच्या आत, गुपचूप कोणाला माहीत होऊ देऊ नका. इतरांना सेवा सांगायची तर त्यांना फक्त सांगा, ही अशी अशी सेवा आहे, तुम्ही करा, तुम्हाला अनुभव येईल. स्वतः खूप करतोय ना हे अजिबात सांगू नका. मी सुद्धा आधी असं करायचे, पण मला महाराजांनी खरंच वेळोवेळी खूप सुंदर सुंदर मला अनुभव दिले, साक्षात्कार दिले आणि महाराजांनीच मला एक बुद्धी दिलेली आहे. म्हणून मी आज खूप जरी सेवा केल्या तरी खूप असं नाही की मी खूप करते असं नाही करत. महाराज माझ्याकडून करून घेतात. हाच एक माझ्या मनात भाव असतो. तुम्ही सुद्धा तो ठेवा आणि महाराजांचं नामस्मरण बघा तुम्ही करून फक्त प्रकट दिनापर्यंत.
काय अनुभव येतो ना तो तुम्ही मला नक्की सांगाल की आम्हाला हा अनुभव आला आणि दररोज अनुभव येणार. बघा अजून एक तुमचं परीक्षा पाहिली जाते बरं का. काय होतं की महाराज आपली परीक्षा पाहतात, हा सेवेत टिकून राहतो की नाही. मग तुम्ही खूप काही वेगवेगळ्या सेवा जरी सुरू केल्या असतील, काल एका ताईंची कमेंट्स होती की ताई मी खूप आवडीने व्हिडिओ पाहते, मी सेवा करते, पण हल्ली 8 दिवस मला कुठलीच इच्छा होत नाही, महाराजांची सेवा तर अजिबात करण्याची इच्छा होत नाही, हा तुमचा माहितीचा संदेशसुद्धा मला पाहू वाटत नाही. हे काय होतं की ज्यावेळी आपण महाराजांच्या खूप जवळ जातो त्यावेळी महाराज पण आपली परीक्षा घेत असतात आणि जे षडरिपू असतात, आजूबाजूला ज्या निगेटिव्हिटी असतात त्यासुद्धा आपल्या आणि महाराजांच्या मध्ये येऊन उभ्या राहतात. मग अशा वेळी काय करायचं, ज्या सेवा खूप आपण ठरवलेल्या आहेत त्या नाही झाल्या तरी फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं. तुम्हाला जो त्रास होत आहे तो तुम्ही महाराजांना सांगायचा की स्वामी आई मला सेवा करायची आहे, मला असा त्रास होत आहे, माझ्याकडून सेवा करून घ्या माऊली. बघा तुम्ही एका क्षणाला तुम्ही थकलेले असाल ना तर दुसऱ्या क्षणी तुम्हाला खरंच खूप उत्साह येईल आणि महाराज तुमच्याकडून सेवा करून घेतील. तर भक्त हो, मी तुम्हाला जसं की आधी सांगितलं होतं की जे जागृत देवस्थान आहे आपलं श्री गुरुदत्त महाराजांचं मंदिर, तर इथे मी तुम्हाला एका ताईंबद्दल सांगणार होते, ज्या ताई मधुकरी वाटत आहेत. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता तर या आहेत पाठक ताई आणि यांचे मिस्टर बँकेमध्ये जॉबला होते आणि हळूहळू त्यांचा आधी जॉब थोडासा छोटाच होता, नंतर त्यांची पोस्टिंग होत गेली आणि त्यांना 2 मुलं आहेत. त्यांची एक इच्छा होती की त्यांचे 2ही मुले परदेशामध्ये जावेत. तर त्यांनी हे सर्व काही मला एकदा सांगितलं होतं आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मी जशी महाराजांची सेवा करू लागले, महाराजांना मी पूर्ण विश्वास ठेवला आणि एक विशेष म्हणजे जे काही त्यांचं मंदिर आहे ना, मंदिराच्या समोरच सेम त्यांचं घर आहे. म्हणजेच काय की दरवाजा उघडला की त्यांना महाराज दिसतात, एवढं सुंदर त्यांचं भाग्य आहे. तर त्या हेच सांगतात की आजवर मला कधीच कुठली अडचण आली नाही, मी माझं सर्व काही महाराजच आहेत, सर्व महाराजांवर सोडून दिलं. आज त्यांचे 2ही मुले परदेशामध्ये आहेत, त्यासुद्धा त्यांच्या लहान्या सुनबाईच्या डिलिव्हरीसाठी जर्मनीला गेल्या होत्या, आज सकाळीच आलेल्या आहेत आणि त्यांच्या पहिल्या मुलालासुद्धा एक मुलगा आहे, दुसऱ्या मुलालासुद्धा आत्ता मुलगा झालेला आहे. मी असं म्हणत नाही आहे की मुलगाच असावा, मुलगा मुलगी दोघेही असावेत आणि म्हणूनच मी खूप काही तुम्हाला मुलांच्यासाठी सेवा आधीसुद्धा शेअर केलेल्या आहेत आणि या पाठकताई ज्या आहेत ना त्यासुद्धा खूप जणांना सांगतात की फक्त तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. तर भक्त हो, विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्हीसुद्धा श्री गुरुदत्त महाराजांवर, श्री स्वामी समर्थ माऊलींवरती फक्त विश्वास ठेवा आणि सर्व त्यांच्यावरती सोडून द्या. तुमचीसुद्धा जी काही मनातील इच्छा असेल ना ती नक्की पूर्ण होईल. तर आजचा प्रश्न असा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणती प्रभावी सेवा पाहिली. तर भक्त हो, जे कोणी आपण 3 निवडणार आहोत त्या भक्तांना खूप सुंदर अशी भेट देणार आहोत आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त मी सुद्धा स्वामी महाराजांसाठी काही वेगवेगळा प्लॅन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर महाराजांसाठी मी काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या आणि नेमकी आजच ती ऑर्डर आलेली आहे. ज्यावेळी मी 11 गुरुवारचं माझं व्रत चालू आहे, पोथी वाचण्यास बसणार की सकाळीच कॉल आला. तर खरंच खूप आनंद झाला की जी ऑर्डर कधीही येऊ शकते ती नेमकी गुरुवारीच आली. तर ते काय आहे हे नक्की तुम्हाला मी नंतर सांगेल, पण सर्वांनी सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर भक्त हो, आज आरतीमध्ये सुद्धा मी जे जागृत देवस्थान आहे श्री गुरुदत्त महाराजांचं, तर महाराजांना हेच साकडं घातलं, एक विनंती केली की जो भक्त मनापासून सेवा करेल महाराज त्याची जी इच्छा असेल ना ती नक्की पूर्ण करा आणि तुम्हाला खूप सुंदर आता अनुभवसुद्धा येतील. आणि मी नेहमीच प्रार्थना करत असते, तर तुम्ही फक्त सेवा करा आणि महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवा. आजची माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन माहिती ऐकायला आणि पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.